सोलापूर शहरात गेल्या काही दिवसापासून लोकवस्ती, झोपडपट्ट्या आणि बाजारपेठेमध्ये भारत चावल ब्रँड व प्रधानमंत्री मोदीजींचे फोटो लावून अनधिकृतरित्या 29 रुपये किलो तांदूळ विकले जात आहे। या तांदूळ माफियांनी ग्राहकाकडून आधार कार्ड व इतर महत्त्वाचे कागदपत्र मागत आहेत। म्हणून अशा बेकायदेशीर तांदूळ विकणाऱ्या व ग्राहकाकडून आधार कार्ड मागणाऱ्या तांदूळ माफियांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करा, अशा मागणीचे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने विष्णू कारंपुरी यांच्या नेतृत्वाखाली धनराज जानकर व रेवण बुक्कानोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी यांना देण्यात आले। मोदीचा फोटो लावून जे तांदूळ विक्री करत होते, एक महिलेला त्यांनी बासमती कणी आहे म्हणून तांदूळ दिलं, त्याच्याकडनं पैसे घेतले। त्या लेडीजसाठी आम्ही तिथं गेल्यानंतर ना त्या जो ड्रायव्हर होता, जो विक्रेता होता, त्याला मी रिसर पावती मागितली। तो आधार नंबर घ्यायला लागला, मोबाईल नंबर घ्यायला लागला, तर आम्हाला पावती दे। त्यांनी म्हणला माझा मालक येणार आहे। असे 3 मालक काल जेलरोड पोलीस स्टेशनला आले। तिसरा मालक म्हणतो की आमचा चौथा मालक म्हणजे आळंदवरून यायला लागलाय। सरळ सरळ ही नागरिकांची फसवणूक आणि त्यांचा प्रचार आणि मोदीचं नाव आता त्यात बदनाम करण्याचं। आता जर त्यांचा ठेकेदार असेल किंवा मोदीनं ते टेंडर, सरकारने टेंडर पास केलं असेल, तर त्यांच्याकडे ती लिगली हे पाहिजे, पावती पाहिजे, कागदपत्र पाहिजे, गाडी तुमची फिरती। मग त्यासाठी आम्ही अडवून काल आम्ही जेलरोडला गाडी ताब्यात दिली आणि आम्ही सगळे आज कलेक्टर साहेबांना निवेदन द्यायला आलो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सोलापुरामध्ये या अच्छे दिन लाएंगा म्हणणाऱ्या मोदी सरकारच्या माध्यमातून 29 रुपये किलो तांदूळ विकण्याचा सपाटा काही तांदूळ माफिया करीत असल्याचे प्रकार काल उघडकीस आलेले आहे। अनेक भागामध्ये, गरीब वस्त्यामध्ये एखाद्या ट्रॅलीमध्ये, गाडीमध्ये भारत चावल ब्रँड असं भारताचं नाव देऊन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे फोटो लावून ही गाडी प्रत्येक गल्ली गल्लीत फिरते आणि मोदीचं तांदूळ विकलं जातं। यामध्ये अत्यंत गंभीर बाब म्हणजे लोकांकडून तांदूळ घेत असताना आधार कार्ड घेतलं जातं आहे, त्यांचं पॅन कार्ड घेतलं जातं आहे आणि नागरिकांनी विचारलं तर बिल दिलं जात नाही। अशा अनेक कारणामुळे संशयाचं या ठिकाणी निर्माण झालेले आहे।